काका, मुजुमदारांच्या विरोधात तक्रार करू शकतो ना आपण? सावी, सॉरी, पण हे जवळजवळ अशक्य वाटतंय मला. म्हणजे केस तर करू शकतो आपण, पण ती उभी राहील असं काही दिसत नाही. आपला वेळ आणि पैसा फक्त वाया जाईल. ते काहीच लागणार नाही. कसं आहे, भाऊंनी जमिनी स्वतः त्यांच्या नावावर केलेल्या आहेत. त्याचं तसं रीतसर बक्षीसपत्रही केलंय. पण हे सगळं खरं असलं तरी जमिनी हातात आल्यावर त्यांनी फसवणूक केली आमची. हो, पण आपण ते तसं कायदेशीररित्या सिद्ध करू शकत नाही ना. कसं आहे, जमिनीचा व्यवहार सोडून बाकी सगळं तोंडी ठरलेलं होतं. म्हणजे त्या जमिनी कशासाठी दिल्यात, का दिल्यात, हे कुठंच नमूद केलेलं नाहीये. पण मग कायदेशीर लढाईसाठी काहीच ऑप्शन नाहीये. अहो पण ह्या सगळ्यात मुद्द्यासह बोलायचं राहूनच गेलं की. म्हणजे मला काय मिळणार ते सांगितलंच नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं करू आणि तुम्हाला तुमचा वाटाही देऊ. त्या बदल्यात मी तुम्हाला जमिनीचा जो काही आता भाव चालू असेल त्याचा 50% भाव तुम्हाला एकटीला देऊ. दीपे, पैसे मिळवायचा ह्योच चान्स आहे. 20-25 लाख तरी उकळूया. 50% जरा कमी नाही काय वाटत? 50% कमी? तुम्हाला माहित आहे 50% म्हणजे किती होतात ते? ते लागतोय हिशोब कमी सांगू? 50% म्हणजे 50 लाख रुपये तुम्हाला मिळतील. पण 50 लाख रुपये? अयो, 50 लाख रुपये! मॅडम डील फायनल. डील फायनल मॅडम, डील फायनल. हात मिळवा. फायनल. एक मिनिट द्या, हात द्या. ओ मॅडम, फायनल फायनल फायनल. मॅडम 100% डील फायनल. थँक्यू मॅडम. मॅडम तुम्हाला सांगू काय, माझं नाही स्वप्न होतं. म्हणजे मी माझ्या हुशारीवर एक तरी डील करावी. आज माझं स्वप्न पूर्ण झालं मॅडम. आज माझ्यासाठी सोन्याहून पिवळा दिवस आहे. झाली ना डील? होय, हो. मग आता तुम्ही निघालात तरी चालेल. राहिला प्रश्न डिवोर्स पेपर्सचा, ते मी पाठवून देते. सह्या घ्या त्याच्यावर. होय मॅडम, नमस्कार करते. आणि वहिनींना सांगा चहा राहू दे म्हणावं. मी नंतर येईन. पटकन जाऊन सह्या घेते. येते. आई, ही इथं कशाला आलेली? आपल्या फायद्याची डील करायला. मग केलीच डील? केली ना. फायदा झाला की डील संपली म्हणायची. डिवोर्स पेपर्सवर त्या सावीच्या सह्या घेते म्हणून म्हणाली ही. बघू, झाल्या तर झाल्या. हं?
आपण भाऊ, विश्वासघात केलाय आपला. तुमची इच्छा आहे ना की तुमच्या नातीला मी या घरामध्ये पुन्हा बोलवावं, पुन्हा नांदवावं? असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आमच्या पायावर नाक घासून आमची माफी मागायची. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, माझी प्रॉपर्टी आहे. इथं येऊन तोडफोड करायची हिंमत कशी झाली तुझी? आत्ताच्या आत्ता केस करू शकतो मी तुझ्यावर. हाकला यांना. हात लावू नका भाऊ. भाऊ काय करताय तुम्ही? हात लावू. ओ, बाजूला व्हा, बाजूला व्हा. भाऊ, आहो, आई, जरा बाहेर या लवकर. काय आलंय बघा घरी. आहो. काय अरे काही काय आहे? ही तर आपली. होय भाऊ, बाहेर की नाही दामिनी मॅडमचा एक माणूस आला होता, तो देऊन गेलाय. खरं काय बोललाच नाही. भाऊ, चिठ्ठी आहे. आदरणीय भाऊराव नाईक, तुम्हाला अनेकदा समज देऊन तुमचा आणि तुमच्या नातीचा माज काही कमी होत नाही. आणि म्हणूनच आमच्याकडून ही सप्रेम भेट. लवकरच या भेटीप्रमाणे तुमच्या शाळेची देखील तशीच गत होणार आहे. भाऊ, स्फोट झाला. स्फोट झाला की हो. आता काय करायचं? यांनी तर आता फक्त मॉडेल उडवले, उद्या अशी आपली शाळा उडवली तर. आणि ते शाळेत जर आपली पोरं असतील तर ती पण अशीच. असं नाही होणार. ही माझी शाळा आहे, माझ्या शाळेला असं नाही होणार कधी. असं कसं होईल? माझी शाळा ही, माझी शाळा, माझी शाळा ही. असं कसं होईल? माझी शाळा ही, माझी शाळा ही, माझी शाळा ही. भाऊ, भाऊ सावरा स्वतः.
आई बघ परत तुझा वाघ हरून आलाय. काय रे मोठा डरकाळी फोडत गेलेला ना? का काही झालं तरी सावीचा माज उतरवणारच? नाही, त्या सावीचा माज उतरवायचा राहू दे बाजूला, ह्याची छेळी करून पाठवली बघ तिनं. आई काही तर त्या शाळेला टाळा लावला ह्यांनी, आणि त्या सावीनं मुलांना विज्ञान शिकवत ते कुलूप फोडून टाकलं. ह्या असल्या गोष्टी लपत नसतात बाबा. त्याच्याकडे काय रागाने बघतोस? बरोबर बोलतोय तो. तुझा ना राग बाजूला ठेव, धैर्य. तुला कळतंय का तुझ्या हातातनं सगळ्या गोष्टी हळूहळू निष्ठत चालल्यात ते? काही निष्ठत चाललेलं नाही आई. या धैर्य मुजुमदारची मूठ एवढी सैल नाहीये. फक्त आजची रात्र वाट बघा. उद्या सकाळी अंधार आणि त्या सावीचा माज दोन्ही मिटलेला असेल. एका रात्री तसं काय करणार आहेस? ऐक रे, आज रात्री भाऊ नायकाच्या शाळेवर जायचंय आपल्याला. उद्या सकाळी लोकांना कळलं सुद्धा नाही पाहिजे की त्या जागेवर कुठली शाळा उभी होती म्हणून. रेडी राहा. धैर्य, आता तू जे वागतोयस ना हे योग्य आहे. एक घाव दोन तुकडे करणारा माझा धैर्य आज किती दिवसांनी मला पुन्हा दिसलाय. बरोबर करतोयस तू. त्या सावीला असं काही अडकवून ठेवायचं ना सगळीकडनं की आपल्या विरोधात जाताना तिने 10 वेळेला विचार करायला हवा. भाऊंच्या जीवावर उड्या मारते ना ती. भाऊंची स्वप्न सारखं चालू असतं. हे बघ धैर्य, तू त्या शाळेवर घाव घाल आणि मी तिच्या हिमतीवर घाव घालते. असं का बघायलीस माझ्याकडे? चला चला चला, शाळेला जायचंय आपल्याला. उशीर व्हायला लागलाय. चला चला भाऊ, चला उशीर व्हायला लागलाय. तुम्ही येळ घालू नका. शाळेला जायचंय. पोरं वाट बघत असतील तिथं माझी सगळी. पुस्तकं कुठे गेल्यात? बघितली भाऊंची अवस्था? नुसतं मॉडेल उडवलं तर भाऊंची ही अवस्था झाल्या. उद्या जर का शाळेला काय झालं ना तर भाऊंना वेळ लागल, नाही तर त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. आणि असं जर का झालं ना तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार असशीला.
ए ए ए माझी शाळा आहे. अरे ही शाळा आहे माझी. अरे अरे ही माझी शाळा आहे ही. माझी शाळा जळायला लागली. भाऊ ऐकत भाऊ इकडे बघ, इकडे बघ. शाळा जळायला लागली. काय करताय तुम्ही भाऊ? अगं शाळेची किती स्वप्न होती माझी शाळा जळाली. पोरं शिकून मोठी व्हायला पाहिजेत होय. आणि पोरांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत मला इथं. म्हणजे बघा खेळांचे तास असतील, वेगवेगळे स्पर्धा असतील, सगळ्या परवायच्यात मला इथं. शाळा तर जळाली आता माझ्या पोरांचं कसं होणार? माझ्या पोरांची स्वप्न जळून काय बोलताय तुम्ही भाऊ? काय होतंय तुम्हाला? काय बोलताय तुम्ही भाऊ? वंश बघा, उगाच नाही ती नाटकं करण्यात वेळ घालवू नका तुम्ही. जे करायला पाहिजे ना ते करा. अजून वेळ गेलेली नाहीये. त्या डिवोर्स पेपरवर सह्या करा. जर का भाऊंना काही झालं ना तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार असलेला लक्षात ठेवा. बघा त्या माणसाकडं, एवढा धड धाकट माणूस, काय अवस्था झाली त्यांची. वेड्यासारखं करायला लागले ते. त्यांना कधी काय होईल ना सांगता येत नाही. आयुष्यभर त्या माणसाने जे पुण्य कमवले ना ते एका झटक्यात निघून जाईल सगळी. पोरांना, तुम्हाला, आम्हाला जे मोठं मोठं शिकवतात भाऊ, तेच भाऊ गल्ली बुवात वेड्यासारखे फिरतील. आणि जी पोरं आता भाऊंच्या मागं फिरतात नाही, भाऊ 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 करून, उद्या तीच त्यांना वेडा वेडा म्हणून दगड मारतील. आणि समजा त्यातलाच एखादा दगड भाऊंच्या डोक्यात लागला आणि जर थोबाड बंद कर तुझं. आवाज खाली या. माझ्यावर आवाज वाढवायचा नाही. हे सगळं ना फक्त तुमच्या नवऱ्यामुळे होतंय. त्यामुळं माझ्यावर ओरडायचं नाही. धैर्य, माझ्याशी जे वागलात ते वागलात. आता भाऊंना सुद्धा धमक्या दिलात तुम्ही. एवढी हिंमत झाली तुमची? ए परत थांब 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 थांब, फोन यायला लागला. सावीचा. हॅलो, बोल की सावे. हॅलो रिदे, आत्ताच्या आत्ता शाळेत जा आणि तिथं काय चाललंय ना मला फोन करून सांग. आणि तिथं पोहोचले की लगेच व्हिडिओ कॉल कर. अगं काय झालंय काय एवढं? रिने अगं मी सगळं नंतर सांगते तुला. आता फक्त जाऊन बघ शाळा व्यवस्थित आहे ना. हा प्लीज लवकर मला फोन कर तिथे जाऊन. बर 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 ठीक आहे, ठेवते. परत शाळेकडे चल पटकन, काहीतरी अर्जंट आहे. काय आलं? सांगते तुला, चल आधी बघू काय झालंय जाऊन. अरे हे सगळं खोटं आहे, मॉडेल आहे. एकदम डिट्टो शाळेसारखं बनवलं. मला वाटलं शाळा जळाली काय. लई वाढ पोरं कसली चेष्टा करतात ग सावे. याचं काय खरंय. चला शाळेत जाऊ. चला चला चला, उशीर व्हायला लागला, शाळेला जायचंय. माझं ऐका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही रूम मध्ये जा आणि आराम करा. हो काय होतंय तुम्हाला भाऊ? मला काय धाड भरली, मी व्यवस्थित आहे.
पण शाळेला जायला उशीर व्हायला लागलाय ना. भाऊ ऐका भाऊ काय करायला लागलाय? भाऊ भाऊ ऐका की तुम्ही इकडे या. तुम्ही बसायचं अगं, शाळेला जायचं शांत आपल्याला. व्हा. मी ते सांगते ना, माझं ऐका. बसवताय कुठे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हो भाऊ, हे लबाड. तिथे लपलायस भाई तू आणि हे सगळं तू केलंयस भाई. हा थांब, ये जरा समोर आहे. लपाछपी खेळायची आहे भाई तुला. त्याच्या पाठी चांगला धपाटाच देतो आता. भाऊ इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे. भाऊ काय बोलताय तुम्ही? भाऊ तिकडे कोणच नाहीये. लागलं आमच्या भाऊना वेळ लागला. आता काय करायचं? भाऊना यायला लागलं. अरे देवा. सगळं व्यवस्थित चालू आहे की इथं. एवढ्या अर्जंट मध्ये कशाला यायला सांगितलं इथं तिनं आपल्याला? काय माहित आता, पण परत काहीतरी विषय झालाय नक्की. अरे सावीने मला की व्हिडिओ कॉल करायला लावला होता इथं आल्यावर. थांब, तिला कॉल लावते, तेव्हाच काहीतरी कळेल आपल्याला. लाव पटकन. तो खांबाच्या आडून कसा मला चेष्टा करतोय. खांबाच्या आडून बघतोय माझ्याकडे. रीने, इकडे ये. पटकन शाळा दाखव मला. हा हे बघ. भाऊ हे बघा, ही शाळा आपली. बघा बरं, काहीच नाही झालं. सगळं नीट सुरू आहे तिथं. होय की केतन्या. अरे ही आपली शाळा आहे. होय भाऊ, आपली शाळा. अरे बघ की पोरं कशी खेळायला लागल्यात तिथं. शाळा तर व्यवस्थित आहे. आणि बघ कशी खेळतात गुलाम सगळी. हा हे पोरांनो. मी उगाच घाबरलो रे. मला वाटलं शाळेला काही झालं काय आपल्या. हे सगळे नाटक होतं. पोरं खेळतात, आपण इथं काय करतोय. शाळेत जायला पाहिजे. मला कार्यानुभवाचा तास आहे, त्यांना शिकवायचं आहे. मला पुस्तकं कुठे ठरलं पण ठेवल्यात माझी पुस्तकं. ते बघू. भाऊ बघितलं ना आता तुम्ही, शाळेला काही झालेलं नाहीये भाऊ. सगळं नीट आहे. तुम्ही जरा शांत व्हा बघू. ही शाळा खोटी आहे. मी घाबरलो उगीच. कुठे गेलंय ते वांड. हा ते बघ त्या खांबाच्या मागे लपलंय. पोरगा वांड आहे पण गुन्हे आहे बर का. इकडे काय करणार नाही मी तुला. चल बरोबर शाळेत जाऊ आपण. चल भाऊ. अरे भाऊ मी काय म्हणते, तुम्ही आता जरा आराम करा. आत्ता काही झालेलं नाही. खरं बघू की अजून किती वेळ तुमची शाळा अशी नीट उभी राहत्या. अहो बघा किती उशीर झालाय ना. हा आपण नंतर जाऊ शाळेत. प्लीज तुम्ही आता आराम करा. चला असं कसं पोरं खेळतात तिकडे उशीर कसला. मला भाऊ, अरे माझी पुस्तकं दे माझी. उद्या जाऊ आपण. चल उद्या पिल्या. ए भाऊ इकडं. आई आई ते नायकांच्या घरी शाळेचं मॉडेल तू पाठवलंयस? आई एकदा सांगायचं की मला. म्हणजे यानंतर मला काही करायचं असेल तर तुला आधी विचारावं लागणार आहे किंवा सांगावं लागणार आहे का? तसं नाही आई, पण
पण ते मॉडेल पाठवल्यामुळं तो भाऊराव आणि ती सावी हे सावध झाले तर तसं काही नाही होणार. उलट ती जळालेली शाळा बघून तो भाऊ आतनं तुटून जाईल आणि अशा परिस्थितीत त्या भाऊला एकटं सोडून सावी कुठेही जाणार नाही, त्यांच्या बरोबर तिथेच असेल त्या जळालेल्या मॉडेल जवळ. मग त्यांची शाळा पडताना तिथे त्या शाळेला वाचवायला कोणीच नसेल. मग कसली वाचते शाळा? नीता, आपण ना धैर्यभाऊजी घरातनं बाहेर पडण्याच्या आधी सावीला हे कळवलं पाहिजे. नाहीतर ना ते एकदा घरातनं निघाले ना की गोष्टी इतक्या फास्ट होतील की सांगून काही उपयोग होणार नाहीये बघ. अहो ताई, खरं सांगितलं पाहिजे. पण भीती वाटते हो, आईंना जर कळलं ना त्या तर जीवच घेतील आपला. मी पोचतोय तिथं, तू रेडी राहा. आज काही चूक होता कामा नये. काही करून आज त्या शाळेचं नामोनिशान मिटवायचंय आपल्याला. धैर्य, खूप अभिमान वाटते मला तुझा. आणि हो, तू ज्या कामगिरीवर निघालायस ना तिथे नक्की यश येईल तुला. आई, आजच्याच तर दिवसाची वाट बघत होतो. आज तुला दिलेला शब्द पूर्ण होणार आहे. धैर्य, सॉरी. किती नाही म्हटलं ना तरी मला हेच वाटायचं की तुम्ही त्या मुलीचा काहीतरी विचार करतायत. तुम्ही ना तिच्यात अडकत. पण आज माझी पूर्णपणे खात्री झाली की तुम्ही फक्त आणि फक्त माझे आहात. तुमच्या मनात तिच्याबद्दल फक्त आणि फक्त रागच आहे. जा धैर्य, ऑल द बेस्ट. आता तिला हरवूनच यायचं. धैर्य, तू तुझं काम कर. तू तिथे जाऊन ती शाळा संपवून टाक आणि इथे ती दीपा सावीच्या सह्या डिवोर्स पेपरवर घेईल. आज एक नाही, दोन आनंदाच्या गोष्टी होणार आहेत. नीता, मी आता जे काही करणार आहे ते कधीही कोणाला कळतं का म्हणे. सावध रहा. धैर्य भाऊजी आणि घरचे आज रात्रीत शाळा तोडणार आहेत. कसली तयारी सुरू आहे एवढी? दादा,
आलास ये काय काही नाही, नायकांच्या बर्बादीची तयारी चालू आहे. वा, म्हणजे कसला परफेक्ट टाइमला मी एंट्री घेतली आहे. नाही नाही, तयारी सुरू आहे ते बरोबर आहे, पण हा धैर्य खरंच हे करणार आहे का? नाहीतर दुपारी झालं ते परत व्हायचं. जोशात गेलेला वाघ सशात बदलून यायचा. जोशच बघायचा असेल ना, तर चला की माझ्यासोबत. नायकांच्या बर्बादीची सुरुवात ऑलरेडी झालीये. तुम्ही चला सोबत, तुम्हालाही बघायला मिळेल या धैर्याची कमाल. चला. ठीक आहे. चला बरं, झोपा तुम्ही आता. कशाला एवढं टेन्शन घेत असता हो तुम्ही? मी म्हटलं ना तुम्हाला, आता तुम्ही कसलाच विचार करायचा नाही. आता शांत झोपा आणि आराम करा. चला झोपा, बघू, आराम करा. चला. पण मला शाळेत जायचं आहे. पोरांना गोष्ट सांगायची आहे. पोरांबरोबर स्पर्धा भरवायची आहे. भाऊ, मी काय म्हटले तुम्हाला? आपण नंतर जाऊयात शाळेत. हा, आता तुम्ही आराम करा. पण हे सगळं मी झोपतो शहाण्या बाळासारखं एकदम. झोपलो.